गुड. एक दोन तीन गुड. आता लक्षात. आणि व्यक्ती म्हणजे काय की या माणसाचं आता लक्षात आपल्याला आर्मी लाईन करायचे त्याचं काउंटिंग दिलं जातं. एक दो तीन में तेज चल या एक दो में तेज चल. समजलं. तर तुम्ही काय करायचं तुम्ही फॉलो करायचं. तुम्ही काय करायचं बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या झालात लगेच तुम्ही कुठे येणार पुढे येणार तुम्ही त्यांच्या मागे येणार ते परत ते मागे येणार. आलं लक्षात. सामने से चल. पुढे या पुढे या पुढे या पुढे या. हां या पुढे वळून या. या वळून इथं उभं राहायचं. या वळून तीनला म्हटलं एक दो म्हटलं ना. डबल पाय मारायचा. पुढे यायचं. डबल पाय मारायचा. पुढे या. कळलं. तर काय करायचं तुम्ही त्यांच्या मागे कवर यायचं. कधी एक ठेवायचं. आलं लक्षात. ॲक्च्युली डाव्या बाजूला करायला कळलं. ठीक आहे. त्यांच्या मागे कवर यायचं. आलं लक्षात. कळलं. कॉलिंग ते सांगायला लागलं नाही पाहिजे. पटकन कवर आहे तिथं प्लॅन कधी करायचं. वाजत क्लिअर दिसता पाहिजे. समजलं. जसं आपल्या देशाची बाजू म्हणलं आपल्याकडे कचरा चालला कसं आहे. कळलं. समजलं का. ओके. आता तुम्हाला एवढं कुठं लावतो बरोबर आहे. काय हे कसं होती तर एक जल करताना हात आपल्याला लागू नाही. समजलं. समजलं बरोबर आहे. लक्षात आलं का. कॉलिंग लावायचं. नेक्स्ट ट्रेनिंगला आपण डायरेक्ट कॉलिंग लावायला सुरुवात करायची. ही डायरेक्ट ऑर्डर देणार शिकवायचं परत सांगू. बरोबर आहे ना. मी पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला लागतं का. काम करत असतं ना. काम करत असताना तुम्हाला जर समजा एखादं काम जर दिलं तर झोप लागते ना. नाही लागत. बरोबर आहे. पण बसून जर काय असं वरचं काम दिलं तरी झोप लागते. बरोबर आहे ना. काय लागते तर मेंदूला आपले स्पायनल कॉर्ड्स आहे तुम्हाला माहिती असेल. बरोबर ना. ते काय करतात मेंदूला सूचना देतात. पण माहिती देतात. बरोबर ना. मेंदूला सूचना देतात. आणि त्याचाच तो माणूस म्हणजे काय ज्यावेळी माणूस शांत असतो आणि त्याला जेव्हा आपण भोग करतो तेव्हा असतो त्या काय होतं स्पायनल कॉर्ड रिलॅक्स पडलेले असतात. आणि अचानक त्यांना कळतं की अटॅक झालं त्याच्यामध्ये पटकन ॲक्सिडेंट होतात की मेंदूला सूचना देतात. आणि ते एवढी फास्ट निर्णय घेतलं की माणूस खर्च असतो. आणि मेंदूला पटकन सूचना मिळते काय करायचं ते समजत नसतं. बरोबर. फक्त आपण आपलं काम काय स्मार्ट वर्क आहे. जास्त करतो आपण वर्किंगमध्ये आपण स्टाफमध्ये येतो. आपलं हार्डवर्क नाही आपण स्मार्ट वर्क करतो. बरोबर. मग असं कसं मेंदू थोडासा शांत झालेला असतो. फील केल्यामुळे काय होतं एनर्जी ॲक्टिव्ह होते. सेल्स आहेत ते ॲक्टिव्ह होतात. आणि आपण पुढे जे ट्रेनिंग घेणार आहोत ते व्यवस्थित आकलन शक्ती वाढते. कॉन्सन्ट्रेशन त्याच्यासाठी आपण कधीही ट्रेनिंगच्या अगोदर ड्रिल घेतो. त्याचा फायदा हा आहे. कळलं. नाहीतर कसं एखादं नमुने ना सामने से चल. एक दो एक दो एक
थांबायचं नसतं, चालायचं असतं. Go!